गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, सूर्य उगवलेला आहे आणि माझं रोजचं जे कटकटीचं काम वाटतं ना मला, ते मी सगळं केलेलं आहे. म्हणजे झाडून घेतलेलं आहे. हे इथं तर गोळा केलं, ते गोळा केलं, तिकडं गोळा केलं, तिथं इथं तिथं. आता हे सगळं गोळा केलेलं आहे. हे त्या गंजीवर नेऊन टाकते, म्हणजे जळून जाईन ते. अकाली दूध घेऊन साचीचं कामात अक्काने घेतलेलं आहे. बहरलेल्या झाडांची पानगळती ऋतुमानानुसार होते आणि पालवीला फुटवी नव्या आकांक्षांना जन्म देते. मोहर लगडतो, सुगंध दरवळतो, सोन्याच्या राशीतून हळूच इटुकला पिटुकला आंबा डोकवतो. भविष्यात तोही सोन्यासारखा मोलातोलाचा होईल, रंगाने आणि किमतीने. स्वादाची अनुभूती विचारायलाच नको. चला, एका याच्यात सगळं बसू असं चाललं होतं, पण थोडंफार राहिलंच. जेव्हा या आंब्याच्या फोडी खायला जाईन ना आणि आंब्याच्या सालपटी कोही चाकल्या जातील, तेव्हा वेगळीच अनुभूती अनुभवायस मिळेल. आणि ती म्हणजे माझ्याच तोंडचे शब्द, स्वर्गसुख. चला, झालं वाहून आणि साऱ्या चिंच घेऊन आले. आता मस्त भाजून निघतील याच्यामध्ये असतील तर. यांना पेटवायचं, नाही तर दारापर्यंत उडत येते. सागाची बरेचसे वाळलेली, आंब्याची थोडीशी ओलसर आहे. आणि हे पेटवायचं म्हणजे मोठं काम असतं. याच्यातल्या 10-12 काड्या कधी संपून जातात कळत नाही. मग अशा वेळेस कचऱ्यामध्ये जो प्लॅस्टिकचा कागद आहे तो ऐनवेळीसुद्धा सापडत नाही. आणि मग काय, जबरदस्तीने पेटवायचं. कारण नाही पेटवलं तर ते डायरेक्ट दारात येतात, घरात पण येतात. खूप प्रयत्नाने शेवटी पेटलं. आता कसं आहे ना, शिष्य ऋतू लागला आहे, त्याच्यामुळे ही पानगळता होऊच राहिलेली आहे. आणि हे सागाची पानं तर बापरे, हे तर शिष्य ऋतूही संपू द्या तरी ही पानं पडणार. आता ही थोड्या थोड्या स्वरूपात पडू राहिलेली. मग आता ही वाळलेली पानं ही पटकन पेटून जातं. पण तसं आता ती हिरवीगार पानं जी पडलेली ती लवकर पेटत नाही. चला, सर्व आता स्वच्छता झाली. अंगणाची सर्व झाडझूड, पुन्हा त्याच्या अंगणाच्या आजूबाजूची सुद्धा सगळी झाडझूड झाली, सगळं भरलं आहे. आता चिकूची पानं गळायला लागलेली आहे. काय आता हे झाडांभोवतीच झालं आहे विश्व. सकाळचं उठा, झाडा, 2 तास द्या. आता मस्तपैकी मी मस्तपैकी असं सडा मारते आणि छानशी रांगोळी काढतात. एवढं मस्त स्वच्छ केल्यावर मग आता काढूशी वाटते मला. चला, आता आपण रांगोळी काढूया 11 ते 6. ठिपक्यांची रांगोळी काढायच्या अगोदर गाईचे पावलं आणि स्वस्तिक काढते. हे अगदी मी लहानपणापासून करते. गाईचे पावलं आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर मग रांगोळी घालते. पण हे गाईचे पावलं आणि स्वस्तिक का काढतात हे अजूनही मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. बस काढायचं म्हणून हा एक नियम आहे आणि त्या नियमानुसार करते. पण कोणाला जर याचं उत्तर मिळालं असेल, कोणाला याचं उत्तर माहिती असेल तर जरूर मला सांगा. ठिपक्यांची रांगोळी म्हटल्यानंतर सुद्धा ठिपके कसे असे व्यवस्थित आले पाहिजे ना, आणि त्यांचं अंतर पण अगदी व्यवस्थित आलं पाहिजे. डिझाईन करताना सुद्धा त्यांचं म्हणजे दोन्ही डिझाईन सेम असेल तर समान पद्धतीने आलं पाहिजे. आकडे ती काय माहिती, कारण बिंदू आहे ना कमी जास्त झाले, त्याच्यामुळं असं म्हणजे अंतर एकसारखे अंतर यायला पाहिजे हे बिंदू. मग छान अशी रांगोळी दिसते. पण किती काय म्हटलं तरी ठिपक्यांची गडबड माझ्याकडनं होतेच. म्हणजे कमी अंतर होतं, कधी जास्त अंतर होतं. पण आता मी काढते. आता दारालाही शोभा येते, त्यामुळं काय करायचं, आता हे आकाराचे ना हे 5 इथं सोडायचे. हे 3 आणि 2 5 सोडायचे. मधला बिंदू घ्यायचा, 1 2 3 4 5 असा गोल करायचा. म्हणजे मग लक्षात येते आपल्याला अशा पद्धतीने काढायची ती.
हुकत माकत का होईना झाली माझी रांगोळी. पण माझं आहे ना, ज्यावेळेस मी काढत होते त्यावेळेस माझ्या लक्षातच आलं नाही की तिथलं जे एक फूल आहे तिथं डायरेक्ट मी सरळ बिंदूनी जोडलेलं आहे. तिथं आपल्याला एक असं मस्त पाकळीसारखं करायचं होतं. पण काय झालं, खूप उशीर झालेला होता आणि सगळं आवरण्याची गडबड होती. चला, झाली आपली ही फुलांची रांगोळी मस्तपैकी. कोणतं फूल आहे हे? जास्वंदीच्या फुलाची रांगोळी. आज मी बनवणार आहे मसाला भेंडी. तर शेंगदाणे घेतलेले आहे, याच्यामध्येच हळद घेते. हा मसाला कुटून घेते मी. धण्याची पावडर 2 चमचे, लाल तिखट, काळा मसाला अगदी थोडासा, कारण आता उन्हाळ्यात कमी खाल्ला पाहिजे, अगदी बघा एवढासा घेतलेला आहे. बस आता हे जे सगळं मिश्रण, हे जे साहित्य आहे हे कुटून घेणार आहे मी. हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी दाखवलं हे कुटलेला मसाला. आणि आता काय काय साहित्य घेतलंय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कशी मसाला भेंडी बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये मग भेंडी, मसाला भेंडी म्हणा किंवा भेंडीची भाजी म्हणा, तर तुम्ही याला काय नाव देऊ शकता ते देऊ शकता, पण मी याला मसाला भेंडी म्हणते. तर हे हे इकडं मी तर आता ह्यामध्ये काय घेतलं आहे, कांदा घेतला आहे, भेंडी अगदी पातळ घेतली करून, आणि टॉमॅटो. तर बघा बाकीचं काय केलेलं आहे मी. भेंडी चिरून घेतली, कांदा आणि इकडं टॉमॅटो. आणि आता ही बाकीची जी भेंडी आहेत ना, ही भेंडी मी कुरकुरीत भेंडी बनवणार आहे फ्राय करून. तर त्याच्यातलं साहित्य काय काय हे मी तुम्हाला दाखवेन. तर चला आता मी ही भाजी टाकून घेते. मी ठरवलं होतं, म्हटलं आता हे जे साहित्य आहे साहित्य दाखवा म्हणजे आपोआप समजून येईन भाजी कशी करतात. पण नंतर काय विचारायला काय माहिती, मी आता डायरेक्ट भाजी करायला घेतली आणि त्याचबरोबर शूट पण केलेलं आहे. पहिलं तेल द्यायचं टाकून, पहिलं तेल टाकायचं 1-2 चमचे. नंतर मस्तपैकी आपला कांदा त्यामध्ये टाकायचा, छान परतून घ्यायचा. दरवेळेसच नुसती मिरचीची भेंडी खाण्यापेक्षा, म्हणजे हिरवी मिरची आणि लसणाची भेंडी खाण्यापेक्षा अशी केलेली छान. कांदा झाला, त्यामध्ये टोमॅटो टाकायचे, मस्त परतून घ्यायचे. हे आता हा लसूण आहे ना, हा मी असा नुसता जाडसर ठेचून घेतलेला आहे. तो पण याच्यामध्ये मस्तपैकी आपण आता तळूनच घेऊ, म्हणजे असं परतून घेऊ. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाका नका टाकू, मी काय टाकत नाही आहे, याच्यात टाकली तरी काही नाही. आता हे जे आहे खूप आहे, सगळंच टाकते. जे आपण शेंगदाणे वगैरे वाटून घेतले ते परतून घेतो. मीठ आता द्यायची आपण ही मस्त भेंडी टाकून आणि छानपैकी शिजून द्यायची. बाकी काहीच नाही, याच्यात पाणी बिणी काही टाकायची गरजच नाही आहे. तशी ही भरलेली पण भेंडी अशी होऊ शकते, पण कसं आहे ते भरलेली न करता मी अशी बारीक बारीक करून घेतलेली आहे भेंडी. आता याच्यावर झाकण ठेवून देते आणि मंद आचेवर मस्तपैकी काय करते, थोडासा शिपका द्यायचा असेल तर देऊ शकतो, पण फार सुटसुटीत होईल याची अपेक्षा आहे करणं चुकीचं आहे. कारण कसं आपण टोमॅटो पण घातलेले की नाही, त्यामुळे पण होईल ती सुटसुटीत पण होईल. चला त्यांना मस्त शिजून देते आणि शिजल्यावर दाखवते. एकट्यासाठी, माझ्या एकटीसाठी ही भेंडी खूप होईल. त्याच्यामुळं आता ही जी मी कुरकुरीत भेंडी बनवणार होते तो विचार आता रद्द करायली आहे. काय करू आता, एवढं मला खावायला पण जायला पाहिजे ना. तर ही बघू आता, उद्या करीन माझी मी
किंवा संध्याकाळी करेन. आता झाकण उघडून मी एक वार त्याला पुन्हा वर खाली करून घेते. पण अजून याचा चिकटपणा काही गेलेला नाही, कारण अजून ती भाजी पण शिजलेली नाही आहे. शिजत आल्यानंतर बरोबर ती सुट्टी सुट्टी होईल. तर बघा आपली मसाला भेंडी झालेली आहे आणि सुटसुटीत झाली आहे. आपोआप सुटसुटीत होती ती. थोडंसं तेल आणखीन टाकलं होतं मी, 1 चमचा, म्हणजे असं थोडंसंच काहीतरी, त्यामुळं मग ती आणखीन पटकनही झाली. तशी झाली असती, पण आता 10 वाजले म्हणून म्हटलं चला बाकीचे धुणं वगैरे राहिलं ते करून घेते. तर बघा माझी ही मसाला भेंडी तुम्हाला आवडली असेल तर जरूर करून पहा आणि सांगा मला फीडबॅक की कशी लागते. आपली मसाला भेंडी मस्तपैकी टोमॅटो कांदा घालून केलेली आणि बाकीचे पण थोडेसे जिन्नस टाकलेले. तर बघा अगदी मोकळी ढाकळी झालेली आहे आणि ज्वारीची भाकरी असा आहे आज माझा बेत. दुपार झाली, 4 वाजले. पण जसं मेमध्ये खूप उकडायला होतं तसं अजून तरी जाणवत नाही. मग तरीही असं वाटतं की 4 वाजले चहा घ्या. चहा घेते आणि त्यानंतर मग बाकीचे भांडे वगैरे काही घर बेर झाडून घेते आणि मग त्यानंतर एक्सरसाइज करून जवळजवळ 5-5:30ला. सकाळी काय झालं, पहाटेचं पाणी होतं त्याच्यामुळं मग ते भरण्यातच टाईम गेला. माठ रिकामा होता, पुन्हा घरातले सगळं ते वापरायचं पाणी ते सगळं ते भांडे रिकामे होते. मग ते 5:30ला तेच पाणी भरत होते आणि मग कसलं काय 5-5:30लाच पाणी भरत होते. आणि मग त्याच्यानंतर मग कंटाळा केला. अगदी जशी मोबाईलमध्ये मी आता मी व्यायामाचे प्रकार कोणकोणते ह्यामध्ये मी जेवढी त्याच्यामध्ये एक्सरसाइज दाखवली तेवढीच केली आणि मग झालं. चला मग या सर्व चहा घ्यायला या, चहा घ्यायला.